दशक पहिला समास सातवा. कवेश्वर स्तवन. श्रीराम. आता बंधू कवेश्वर, शब्दसृष्टीचे ईश्वर, नातरी हे परमेश्वर, वेदावतारी श्रीराम. आता जे अत्यंत श्रेष्ठ असे कवी आहेत त्यांना मी वंदन करीतो. ईश्वर सृष्टी उत्पन्न करतो त्याप्रमाणे हे शब्दांच्या सहाय्याने नवी सृष्टीच उत्पन्न करतात. किंवा कवी म्हणजे जणू वेदरूपाने अवतरलेला परमेश्वरच होय. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कळांचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, यथार्थ होय श्रीराम. कवीश्वर म्हणजे जणू सरस्वतीचे स्वतःचे हक्काचे निवासस्थानच होय. नाना कलांचा विकास कवींच्यामुळेच होतो. अनेक शब्दांचे घर म्हणजे कवी असे म्हटले तरी ते योग्य ठरेल. की हे पुरुषार्थांचे वैभव, की हे जगदीश्वराचे महत्व, नाना लाघवे सत्कीर्ती स्थव, निर्माण कवी श्रीराम. जगात पुरुषार्थाचे वैभव निर्माण करण्याचे, जगदीश्वराचे महत्व वाढवण्याचे कार्य नाना युक्त्या योजून संतांची कीर्ती वर्णन करून कवीच करत असतात. की हे शब्दरत्नाचे सागर, की हे मुक्तांचे मुक्त सरोवर, नाना बुद्धीचे वैरागर, निर्माण झाले श्रीराम. कवी हे शब्दरत्नांचे सागर असतात. मुक्तांच्या मुक्तावस्थेचे वर्णन आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवीच करू शकतात. बुद्धीच्या विविध विलासाचे उत्पत्तीस्थान कवीच असतात. या सर्व अलौकिक गोष्टी करून दाखवण्यासाठी जणू ते जन्मास येतात. अध्यात्म ग्रंथांची खाणी, की हे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुबणी, ओळिली श्रोतियांसी श्रीराम. कवी हे अध्यात्म ग्रंथाची खाण असतात. चिंतामणीमुळे इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती होते, पण तो अचेतन असतो. कवीही इच्छिलेल्या वस्तूची प्राप्ती आपल्या शब्दरत्नांच्या साह्याने करून देतात. ते चेतन असतात, म्हणून त्यांना बोलके चिंतामणी असे म्हटले आहे. किंवा कवीचे काव्य म्हणजे अनेक कामधेनूंनी स्त्रवलेल्या अमृतधाराच असे समजावे. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडी भरू, नाना सायज्यतेचे विस्तारू, विस्तारिले श्रीराम. किंवा कवी म्हणजे कल्पलेले तत्काळ देणारे कल्पवृक्षच आहेत. किंवा मोक्षप्राप्तीचे मार्गदर्शक नावडीचे आहेत. किंवा सायुज्य मुक्तीचा खूप मोठे विस्तारच आहेत. की हा परलोकींचा निजस्वार्थू, की हा योग्यांचा गुप्तपंथू, नाना ज्ञानियांचा परमार्थू, रूपासी आला श्रीराम. किंवा परलोकी उत्तम गती मिळवून देणारा आपला निजस्वार्थ म्हणजे कवी आहेत. किंवा योगी लोकांचा अत्यंत गुप्त योगमार्ग अथवा ज्ञानी लोकांचा परमार्थच या कवींच्या रूपाने प्रकट झाला आहे. की हे निरंजनाची खूण, की हे निर्गुणाची ओळखण, माया विलास लक्षणाचे लक्षण, ते हे कवी श्रीराम. निर्गुण निराकार असे परब्रह्म मायातीत स्वरूपाचे असल्याने त्याची खूण पटणे अशक्य कोटीतलेच असते. कारण जेथे इंद्रिये, मन, बुद्धी आदींचाही प्रवेश होत नाही ती वस्तू शब्दात कशी वर्णन करणार. पण कवी हे आत्मानुभवी असल्याने आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते त्यातील मायातीत परब्रह्माची लक्षणेही वर्णन करतात. की हा श्रुतीचा भावगर्भ, की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ, नातरी होय सुलभ, निजबोध कविरूपे श्रीराम. कवी हे श्रुतींचा भावार्थ जाणतात आणि शब्दांच्या सहाय्याने सामान्य लोकांसाठी निजबोध रूपाने तो प्रकट करून परमार्थ सुलभ करीत असल्याने कवींची भेट होणे म्हणजे जणू साक्षात परमेश्वराचीच अलभ्य भेट होण्यासारखे आहे. कवी हे मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक श्रीराम. कवी हे मुमुक्षांना विवेकरूपी दृष्टी देणारे जणू नेत्रांजनच होय. किंवा साधकांचा साधनास प्रवृत्त करणारे ते साधन स्वरूपच आहेत. किंवा सिद्ध पुरुषांचे निश्चयात्मक समाधान म्हणजेच कवी. कवी स्वधर्माचा आश्रयो, कवी मनाचा मनोजयो, कवी धार्मिकाचा विनयो, विनय करते श्रीराम. कवी आपल्या काव्यातून लोकांना त्यांच्या स्वधर्मासंबंधी मार्गदर्शन करीत असतात, म्हणून त्यांना स्वधर्माचा आधार म्हटलेले आहे. तर मनोजय कसा करावा यांचेही मार्गदर्शन ते करतात, म्हणून त्यांना येथे मनोजय म्हटले आहे. तसेच धर्मनिष्ठांच्या ठिकाणी जो विनय आढळतो तोही एक प्रकारे कवींच्या काव्याचाच परिणाम असतो, म्हणून त्यांना येथे विनय करते असे समर्थ म्हणत आहेत. कवी वैराग्याचे संरक्षण, कवी भक्तांचे भूषण, नाना स्वधर्म रक्षण, ते हे कवी श्रीराम. कवींच्या काव्यामुळेच लोकांना वैराग्याचे महत्त्व कळून ते अंगी बाणावे म्हणून प्रयत्न करावेसे वाटतात. म्हणजे या प्रकारे कवीच वैराग्याचे संरक्षण करणारे ठरतात. तर भक्तांच्या थोरवीचे वर्णन करून ते त्यांची कीर्ती वाढवतात.
म्हणून त्यांना भक्तांचे भूषण असे म्हटले आहे. कवींमुळे लोकांना आपल्या वर्णाश्रमादी धर्माचे ज्ञान होते व ते स्वधर्मचरण करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्यांना स्वधर्म संरक्षक असे म्हटले आहे. कवी प्रेमळांची प्रेमळ स्थिती, कवी ध्यानस्थांची ध्यानमूर्ती, कवी उपासकांची वाढकीर्ती, विस्तारिली श्रीराम. प्रेमी भक्तांच्या शब्दातीत प्रेमावस्थेचे वर्णन कवीच करतात. तर ध्यान कसे करावे याचे सांगोपांग वर्णन करून ध्याननिष्ठ भक्तांना इष्ट देवतेच्या ध्यानात निमग्न होण्यास सहाय्य करतात. भक्तांची उपासकांची श्रेष्ठ कीर्ती ही कवींच्यामुळेच सर्वदूर पसरते. नाना साधनांचे मूळ, कवी नाना प्रयत्नांचे फळ, नाना कार्यसिद्धी केवळ, कवीचे निप्रसादे श्रीराम. कवींच्यामुळे लोकांना नाना साधनांची माहिती मिळते. काय प्रयत्न केले असता काय फळ मिळते हे कळते. एवढेच नव्हे तर कवींच्या रचनेमुळे विविध कार्यात सिद्धी प्राप्त होते. आधी कवीचा वाग्वेळास, तरी मग श्रावणी तुंबळे रस, कवीचे निमती प्रकाश, कवित्वास होय श्रीराम. कवींचा वाग्विलास सुरू झाला की विविध रसांची उत्पत्ती ऐकणाऱ्या श्रोत्यांच्या ठिकाणी होऊन त्यांना रसस्वाद घडतो. तर त्यांच्या श्रेष्ठ प्रतीच्या काव्यामुळे लोकांच्या ठिकाणी बुद्धीचा प्रकाश पडून तेही कवी बनू लागतात. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंतांची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता, नाना प्रकारे श्रीराम. कवीश्वरांच्या काव्यामुळेच विद्वानांची योग्यता समजते. सत्ताधारी पुरुषाचे सामर्थ्य वाढीस लागते, तर हुशार पुरुषांचे चातुर्य कवी अनेक प्रकारे वर्णन करतात. कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना घाटी मुद्रा छंद, कवी गद्यपद्ये भेदाभेद, पदत्रास करते श्रीराम. कवी नाना प्रकारचे प्रबंध रचतात. काव्याचे नाना प्रकार, घाटी, मुद्रा, छंद आणि प्रास उपयोगात आणतात. गद्यपद्यात सुंदर अलंकारयुक्त अनेक प्रकारची रचना करतात. कित्येक नवीन प्रकारही सुरू करतात. कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धीचा निर्धार, ते हे कवी श्रीराम. या संपूर्ण सृष्टीत कवी अलंकारासारखे शोभून दिसतात. त्यांच्यामुळेच नाना आविष्कार प्रकट होतात. कवी म्हणजे मोक्षलक्ष्मीचा जणू मूर्तिमंत शृंगारच होत आणि सर्व प्रकारच्या सिद्धींचा निर्धारही कवीश्वरच असतात. कवी सभेचे मंडन, कवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी श्रीराम. कवींमुळे सभा शोभून दिसते. ते भाग्याचे भूषण आणि नाना प्रकारचे सुख देणारे म्हणून सुखाचे संरक्षण रूपच असतात. कवी देवांचे रूप करते, कवी ऋषींचे महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य ते, कवी वाखाणिती श्रीराम. कवींमुळे निराकार परमेश्वरास रूप प्राप्त होते. ऋषीश्वरांची कीर्ती गाऊन ते त्यांचे महत्व वाढवितात व कवींमुळेच नाना शास्त्रांचा विकास होऊन ते त्यांचे सामर्थ्य वाढवितात. नास्ता कवीचा व्यापार, तरी कैंचा असता जगद्वार, म्हणून कवी हे आधार, सकळ सृष्टीचा श्रीराम. कवीश्वरांनी उत्कृष्ट काव्यरचना केली नसती तर जगाचा उद्धार कसा बरे झाला असता. म्हणून या सकल सृष्टीचा कवीच मुख्य आधार आहेत. नाना विद्या ज्ञातृत्व काही, कवेश्वरे विन तो नाही, कवीपासून सर्वही सर्वज्ञाता श्रीराम. कवी नसते तर 14 विद्या, विविध प्रकारचे ज्ञान यांचा प्रचार व प्रसार कसा झाला असता. म्हणून सर्व प्रकारच्या ज्ञानप्रसारास कवीच कारणीभूत आहेत. मागा वाल्मिक व्यासादिक, जाले कवेश्वर अनेक, तयांपासून विवेक, सकळ जनांसी श्रीराम. पूर्वी वाल्मिकी, व्यास आदी अनेक श्रेष्ठ कवी होऊन गेले. त्यांनीच लोकांना विवेक शिकविला. पूर्वी काव्ये होती केली, तरीच व्युत्पत्ती प्राप्त झाली, तेने पंडिता अंगी बाणली, परमयोग्यता श्रीराम. त्यांच्यासारख्यांनी केलेले उत्कृष्ट काव्ये अभ्यासल्यामुळे पंडितांच्या ठिकाणी विद्वत्ता बाणून त्यांना परमयोग्यता प्राप्त झाली. ऐसे पूर्वी थोर थोर, जाले कवेश्वर अपार, आता आहेत पुढे होणार, नमन त्यांसी श्रीराम. असे पूर्वीचे थोर कवीश्वर होऊन गेले. सांप्रतही जे आहेत व पुढेही जे होतील त्या सर्वांना मी नमन करतो. नाना चातुर्याच्या मूर्ती, हे साक्षात बृहस्पती, वेदश्रुती बोलो म्हणती, ज्यांच्या मुखे श्रीराम. हे कवीश्वर म्हणजे नाना प्रकारे मूर्तिमंत चातुर्यच होय, अथवा वेद व श्रुती ज्यांच्या मुखाने प्रकट होण्याची इच्छा करतात, असे हे साक्षात जणू बृहस्पतीच आहेत. परोपकारण कारणे, नाना निश्चय अनुवादने, सेखी बोलिले पूर्णपणे, संशयातीत श्रीराम. केवळ परोपकारासाठी संशयातीत असे नाना प्रकारचे सिद्धांत विस्तारपूर्वक
कवी आपल्या काव्यातून सांगतात की हे अमृताचे मेघ ओळले, की हे नवरसाचे ओघ लोटले, नाना सुखांचे उचंबळले सरोवर हे श्रीराम. हे कवी म्हणजे जणू श्रोत्यांवर कृपावृष्टी करण्यासाठी आलेले अमृताचे मेघच आहेत, किंवा कवी म्हणजे नवरसांचे मोठे मोठे प्रवाहच आहेत, किंवा नाना प्रकारच्या सुखांनी उचंबळून येणारी ही सरोवरेच आहेत, की हे विवेकनिधीची भांडारे, प्रकट झाली मनुष्यकारे, नाना वस्तूचे निविचारे कोण दाटिले हे श्रीराम. कवींचे अंतरंग निरनिराळ्या वस्तूंच्या विचाराने भरलेले असते, म्हणून त्यांना मनुष्यरूपाने प्रगटलेली विवेकरूपी रत्नांचे भंडारे असल्याचे समर्थ म्हणतात. की हे आदिशक्तीचे ठेवणे, नाना पदार्थाचा आणि उणे, लाधले पूर्व संचितांच्या गुणे, विश्वजनासी श्रीराम. किंवा हे कवीश्वर म्हणजे साक्षात आदिशक्तीच्या मर्मबंधातील ठेवीप्रमाणे असून जगातील इतर पदार्थांना तुच्छ ठरवणारी ही ठेव लोकांना त्यांच्या पूर्व पुण्य संचयनानेच प्राप्त झालेली असते. की हे सुखाची तारुवे लोटली, अक्षय आनंदे उतटली, विश्वजनास उपेगा आली, नाना प्रयोग कारणे श्रीराम. कवीश्वर म्हणजे अक्षय आनंदाने काठोकाठ भरलेली सुखाची जहाजेच असून ती या जगात नाना प्रकारच्या प्रयोगासाठीच लोकांच्या उपयोगी पडत आहेत. की हे निरंजनाची संपत्ती, की हे विराटाची योगस्थिती, ना तरी भक्तीची फळश्रुती फळास आली श्रीराम. कवी म्हणजे अत्यंत विशुद्ध अशा परमात्माची संपत्ती आहे, किंवा विश्वास व्यापून असणाऱ्या विराट पुरुषाची ती जणू योगस्थितीच आहे, किंवा त्यांच्या रूपाने जणू भक्तीची फलश्रुतीच फळास आली आहे. की हा ईश्वराचा पवाड, पाहता गगनाहून वाड, ब्रह्मांड रचनेहून जाड, कवी प्रबंध रचना श्रीराम. किंवा आकाशाहूनही विशाल व व्यापक अशी ही परमेश्वराची कीर्ती आहे, किंवा या विशाल ब्रह्मांड रचनेहूनही थोर अशी कवींची प्रबंध रचना आहे. आता असो हा विचार, जगाचा आधार कवेश्वर, तयांसी माझा नमस्कार, साष्टांग भावे श्रीराम. असे म्हणावेसे वाटते की असे हे कवीश्वर सर्व जगाचाच आधार आहेत. म्हणून आता हे वर्णन मी येथेच थांबवतो आणि साष्टांग भावे त्यांना नमस्कार करतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कवेश्वर स्तवन नाम समास 7वा. श्रीराम.